होता सुनेत्रा पवार यांनी मोडलेला आहे। अगदी काही क्षणापूर्वी आपण बघितलेलं एक टप्पा पार केल्यानंतर त्यांनी 2014चा रेकॉर्ड मोडलेला होता अजितदादांचा आणि प्रतीक्षा होती तो अजितदादांचा सर्वाधिक मताधिक्याचा 2019चा रेकॉर्ड कोण मोडणार आणि अखेर सुनेत्रा पवारांनी 1,68,555 मतांसह 2019 सालचा अजितदादांचा रेकॉर्ड मोडलेला आहे। आणि हाच विश्वास माहितीच्या नेत्यांनी पवार कुटुंबियांनी व्यक्त केलेला होता। सुनेत्रा पवार यांना 1,68,555 मतं मिळालेली आहेत। बारामती पोटनिवडणुकीची ही महत्त्वाची अपडेट आहे। 19व्या फेरीनंतरची मतांची ही आकडेवारी आपण पाहतोय। दादांनी 2019ला जवळपास 1 लाखांच्या वरचा टप्पा जो पार केलेला होता। दादांनी 2019ला 1,65,265 मतांच्या फरकानं विजय मिळवलेला होता आणि तेव्हा फरकाने पराभव झालेला होता। मात्र तोच रेकॉर्ड आता सुनेत्रा पवार यांनी मोडलेला आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। सुनेत्रा पवारांना 1,68,555 मतं, मोठं मताधिक्य सुनेत्रा पवारांकडे आहे। 19वी फेरी झालेली आणि बारामतीत सुनेत्रा पवारांची आघाडी अद्यापही कायम दिसते। तर अजित पवार यांनी तेव्हा गोपीचंद पडळकर यांचा पराभव केलेला होता आणि त्याच मतांचा रेकॉर्ड सुनेत्रा पवार यांनी मोडलेला आहे। 19व्या फेरीनंतरची मतांची आकडेवारी 1,68,555 मतं सुनेत्रा पवार यांना पडली आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ह्या निवडणुकीतला बारामतीत विशेषतः या रेकॉर्डकडे सगळ्यांचंच लक्ष होतं। दादांचा 2019 सालचा रेकॉर्ड मोडला जातो का याकडे सगळ्यांचं लक्ष होतं आणि अखेर आज आता तो क्षण आलेला आहे। सुनेत्रा पवारांना 1,68,000 मतं मिळालेली आहेत आणि त्यांनी दादांचा 1,65,000 जो मताधिक्याचा रेकॉर्ड होता तो अखेर मोडला। बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये पवार कुटुंबियांच्या पाठीमागे बारामतीमधील जनता उभी राहील असा विश्वास प्रत्येक जण व्यक्त करतच होता। मात्र अंदाज मानले जात होते अजित पवार यांचा रेकॉर्ड मोडला जाईल का आणि तेवढ्या मोठ्या संख्येनं मतदान सुनेत्रा पवार यांच्या बाजूने केलं जाईल का, तर आता तोही प्रश्न निकाली निघालेला आहे। अजित पवार यांचं रेकॉर्ड सुनेत्रा पवार यांनी मोडलेलं आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। बारामतीत या निवडणुकीतही विक्रम झाल्या। जनरली बारामतीत दर निवडणुकीमध्ये विक्रम होत असतात, नवनवे विक्रम प्रस्थापित केले जात असतात। आज सुनेत्रा पवारांकडनं एका नवीन मताधिक्याचा रेकॉर्ड होणार आहे आणि आपण बघतोय की आज तो अखेर अजितदादांचा रेकॉर्ड मोडला गेलाय। खरं तर बारामतीसाठी अतिशय भावनिक अशी सुद्धा ही निवडणूक होती आणि या निवडणुकीत आता कुठेही या विजयाचं सेलिब्रेशन करू नये अशा पद्धतीची भावना देखील सुनेत्रा पवारांनी व्यक्त केली आहे, कारण ती अजितदादांसाठी ही निवडणूक म्हणजे आदरांजली ठरणार आहे। दरम्यान आपण बघतोय की आता या निवडणुकीतला हा एक महत्त्वाचा मोठा विक्रम। बारामतीमधली महत्त्वाची अपडेट, दादांचं 2019 मधलं रेकॉर्ड हे मोडलेलं आहे। यानंतर आपण पश्चिम बंगाल